एक्झाम्स आहेत आता, तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटू एक्झाम सेंटरला. चालतंय, चला काहीच पोहोचलो आहेत इकडे. बघा एवढी सारी एवढे भीड आहे आज, जनता आहे आज. खूप सारे जण आलेत पेपर द्यायला. फोटो व्हिडिओ घेण्यास मनाई आहे असं बॅनर लागला इकडे. रोहित, मैंने आज कुछ बिग मिस्टेक्स नहीं किए तो तुम मुझे नहीं डरा सकते. रोहित, लाडू लाडू बेवल मैं माई को बता दूंगी. नहीं. रोहित मस्ती मत कर. रोहित मस्ती मत कर. मैं करे, मेरे को खाना बनाने का जल जाएगा मेरा. रोहित क्या है ये? एखादा कर बस ना बाळा. A few moments later. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये परत एकदा. आता वाजले 7, मी झालो रेडी आंघोळ वगैरे करून. आणि हे बाळ उठले लवकर सकाळ सकाळी. याचं काय काम आहे मला माहित नाही. आज आहेत एक्झाम, जालन्याला जायचं आहे एक्झामसाठी. एक्झाम्स आहेत आता, तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटू एक्झाम सेंटरला. चालतंय, चला. हे बाळ पण उठले आवाजाने लगेच. साहिल पण सोबत येतोय माझ्या. संडे आज फिरायला. तोय बाळा, गुड मॉर्निंग बोल. इकडे पोहे बनवत आहे प्रज्ञा माझ्यासाठी. सकाळ सकाळी उठून मेहनत करते खूप. हा, जा जा जा, घेऊन जा, घेऊन आणते. बाय बाय कर ना. झोपेत उठली. बाय पप्पी दे ना. बाळ कोण म्हणते? बाळ पडले. अरे बाळाला असं ना करते खूप बिचाराला. झोप इथं बाळा, झोप. काकूचा पेपर आहे. काकू आणि अंकल आहेत पुढे चाललेत, आम्ही त्यांच्या मागे चाललेत. आणि त्या पेपरासाठी सोबत चाललोय मी. आज इम्पॉर्टंट पेपर आहे त्यांचा खूप. जाऊयात जालन्याला. चला, तिकडे गेल्यावर भेटूयात डायरेक्ट. काटा आवाज येत नाही कारण बाईक चालवताना. ओके, तर आता पोहोचलो आहेत आम्ही आता जवळ जालन्याच्या. काहीच पोहोचलो आहेत इकडे. बघा एवढी सारी एवढी भीड आहे आज, जनता आहे आज. खूप सारे जण आलेत पेपर द्यायला. इकडे पोदार इंटरनॅशनल स्कूलला आलोय आम्ही. काकू भाऊ सगळे. डिटेल्स. गर्दी एकदम भयंकर गर्दी बघू शकता. सगळेजण एक्झाम द्यायला आलेत. का पब्लिक आहे. मी स्पीडमध्ये झेरॉक्स आणायला गेलेलो, डोळ्यातून पाणी निघत आहे. आधार कार्डचं झेरॉक्स विसरलं होतं मेन टायमावर. आता जस्ट मी आणून दिलेत. आता काकू गेल्यात आतमध्ये. होप सो सगळं ओके हो राहू. काहीच आता 12:30ला पेपर सुटणार आहे आणि आता वाजलेत 10:40 झालेत. सो खूप वेळ आहे आपल्याकडे. तर म्हटलं 1 तास इथे जवळच डीमार्ट आहे, इथेच पुढेच आहे. सो डीमार्टला जाऊ आणि फिरू. थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि मग पेपर सुटल्यावर मग घरी जाऊयात. ओके, भाऊला यांना सर्वांना घेऊन जातो डीमार्टला, फिरवतो. म्हणजे थोडीफार खरेदी करायची, सामान पण घेऊन जाऊ. कामात काम झालेलं चांगलं. तर इथं बसून काय फायदा नाही. सगळेजण बसलेत इकडे. एवढी गर्दी आहे ना आज, काय सांगू तुम्हाला. पेपर एकदम स्ट्रिक्ट पेपर आहेत. माझ्यासोबत साहिल आणि अंकल आहेत. चला, काय तिला हे घ्या ना, ट्रॉली घ्या. तिला ट्रॉलीत बसवा. हां, आपल्याला एवढं काय याच्यात काय उलट असं. चला, चला थोडंफार खरेदी करू. चायपत्ती वगैरे संपली आपली. थोडं टी शर्ट बघू. फोटो व्हिडिओ घेण्यास मनाई आहे असं बॅनर लागला इकडे. सो जास्त व्हिडिओ नाही घेऊ शकत डीमार्टमध्ये. इकडे शॉपिंग झालेली आहे. चप्पल घेतलं. थोडंफार किंचित सामान घेऊ. माझ्यासाठी चप्पल घेतली कारण प्रज्ञाला त्या दिवशी घेऊन दिली त्यासाठी. 2 एवढं सामान घेतलं. आता बिल करू. A few moments later. सामान घेतलं, बॅग घेतली. आता आम्ही खातोय आईस्क्रीम. थँक्यू.
चला आता जाऊ. चाललो आता इकडे. पेपर सुटला नसेल, अजून अर्धा तास बाकी आहे सुटायला. आणि माणूस आज 500-600 रुपयाची खरेदी करायला विचार करून 1000-1500 बिल कसं होतं डीमार्टमध्ये कळतच नाही यार. सिरियसली हमेशा प्रत्येक वेळेस असंच होतं. जस्ट 15 मिनिट राहिलेत पेपर सुटायला. तर आता पेपर सुटलेला आहे. आता बाहेर येतील सगळे आणि काकूला घेऊन जाऊयात घरी. घरी गेल्यावर भेटूयात आता. चला बाय. काय ते साहिल काकूला बघायला लागले तिकडून. आले चला आले. चल चाललो जायचं आता घराकडे. काकू बोलले की ना खूप हार्ड पेपर होता. आता बघू काय होतं ते रिझल्ट आल्यावर. आता चाललो जस्ट. आता काहीतरी खाऊ. खूप भूक लागली, डोकं दुखायला लागले. 12:30 वाजले आणि सकाळच्या 7 वाजल्यापासून घराच्या बाहेर निघलोय चाय नाश्ता करून. आता घरी पोहोचायला 1-2 तास लागतील. आवाज येत नसेल नंतर भेटूयात. बाय बाय. मेरे साथ आइए, आपको शिविर लेकर काफी चाहिए। नहीं साथी, कौरव क्षेत्र को बचाने के लिए छल कपट कुछ भी करेंगे। हमें हर संभव सहायता अर्जुन तक पहुंचानी होगी। ये रंग तो चिपका देने का वही नहीं हो। अर्जुन की सहायता सर पे लग रहा है। The next day. तर गुड मॉर्निंग गाईस. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. आता थोडं डॉक्युमेंटचं काम आहे आपल्याला. आलो तो फिल्टरचं पाणी घ्यायला. चला घरी गेल्यावरती बोलतो तुम्हाला. मराल हे सगळं बघून ती सीगल सीगल. चला मला एक जणाला थोडीशी कॅश भारी रक्कम काढून द्यायची आहे. 50,000 रुपये मनी ट्रान्सफरवाला. नवीन माझं वुडपेकर नवीन जॉब आहे मनी ट्रान्सफरचा. नवीन काम सुरू केलं आहे मी. कधीचं खूप दिवस झाले पण तुम्हाला सांगितलं नाही. त्यासाठी चला आता जाऊ आणि बँकेत जाऊ. आणि त्याच्यानंतर एक तहसीलला पण जायचं आपल्याला. भेटूयात थोड्या वेळानंतर. बाय बाय. खूप उशीर झालाय मला. बाय. कशी मागा लागते आता. लय मोठी झाली मागा लागायला. मेन साईल चाललोय तिला. एवढं उन्हाचं घेऊ का. ऊन एकदम खतरनाक तापलाय. चला जाऊ. तहसील ऑफिस आहे मित्रांनो. चला तहसील ऑफिसला काम आहे जरा आपल्याला. परत काकूची लिस्ट पण लागली वाटतं रिझल्टची. ते पण चेक करायचं आहे. तर मित्रांनो इकडे आता वाजत आहेत बहुतेक 9 वाजत आहेत. आणि उद्या आपल्याला जायचंय. तयारी करायची आहे. बाबाला कपडे घ्यायला जायचंय. फर्स्ट टाइम आयुष्यात फर्स्ट टाइम बाबा कुठेतरी बाहेर फिरायला जाण्यासाठी होकार दिला त्यांनी. तर त्यांना कपडे वगैरे घेऊन द्यायचे बोली केली मी. आणि फिरणार आहे ते आपल्यासोबत कोल्हापूर. त्यांना फिरवण्यामध्ये मला खूप जास्त आनंद होईल मनापासून. त्यासाठी मी त्यांना घेऊन चाललोय. माईला पण घेऊन जायचं होतं आजीला माझ्या. पण तिला थोडा गुडघ्यांचा त्रास आहे. त्यासाठी ती जास्त प्रवास करू शकत नाही. सो तिने नाही बोलली ती मी येणार नाही असं. चालतंय. बाकी आता भेटूयात उद्या मॉर्निंगला. बाय बाय. एक हरी एक इधर, एक हरी एक इधर, इधर हरी. हरी चिड़िया थी रोहित. हरी उसका ना चोचना काला था और हरी कलर की थी. बहुत लंबी पूंछ वाली चिड़िया थी वो. किंगफिशर. बहुत भारी आवाज था उसका एकदम. अरे किंगफिशर कलरफुल रहती है वो ग्रीन थी फिर. चार दिन के लिए करो. रोहित मैंने आज कुछ बिग मिस्टेक्स नहीं किए तो तुम मुझे नहीं डरा सकते. रोहित मैं लाडू लाडू बेवल. मैं माई को बता दूंगी. नहीं
रोहित मस्ती मत कर, रोहित मस्ती मत कर। मैं करे, मेरे को खाना बनाने का जल जाएगा मेरा। रोहित क्या है ये? सॉरी बोल। सॉरी, आई लव यू सो मच, आई लव यू। बाप रे, ये पत्ते जैसे ही है रे। ये अगर गाय खाएगी ना तो गाय मर जाती है। जहर रहता है ना इसमें। हाँ, हाथ धो लेने का। दिस इज वेरी डेंजरस गाइस। लाडू दाखव, लाडू ला सॉरी बोल। सॉरी, लाडू दाखव, लाडू नहीं किया तू, फुकट का डर आ रहा है सच में। लाडू दाखव, लाडू ते मम्मीची ऍक्टिंग करायला लागली ती। मेरा बच्चा मत ना। गाईज आता लाडू ब्लॉगिंग करणार आहे। गाईज आता बघा लाडू ब्लॉगिंग करते। हा एखादा कर बस ना बाळा, तुला बसायला काय होतं? खड़े होके ही करते हैं ना। फोन पे वाले थे।